अमरावती वकील संघ ने पहलगाम आतंकी हमले की कड़ी निंदा। मृत पर्यटकों को दी श्रद्धांजलि। कोर्ट से कलेक्ट्रेट तक मूक मोर्चा। चिलचिलाती धूप में सैकड़ों एडवोकेट पहुंचे। पहलगाम आतंकी हमले पर कड़ा निषेध। 2 रोज पहले पहलगाम में हुए भयंकर आतंकवादी हमले की जिला वकील संघ से कड़ी निंदा की जा रही है। उसी प्रकार संघ के सभागार में श्रद्धांजलि सभा आयोजित कर हमले में मृत पर्यटकों को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की गई। अध्यक्षता वकील संघ अध्यक्ष एडवोकेट सुनील देशमुख ने की। अन्य सभी पदाधिकारी और सैकड़ों की संख्या में सभासद वकीलगण इस समय मौजूद थे। श्रद्धांजलि देने के बाद कोर्ट से कलेक्ट्रेट तक मूक मोर्चा निकाला गया। जिलाधिकारी को निवेदन दिया गया। निवेदन में कहा गया कि वकील संघ इस हत्याकांड की कड़ी निंदा करता है। हत्याकांड में शामिल आतंकवादियों को खोजकर उन पर कार्रवाई की जाए। उसी प्रकार भविष्य में ऐसी घटना नहीं हो, इस बात की शासन को खबरदारी लेनी होगी। शासन तक वकील संघ की भावनाएं पहुंचाने का अनुरोध जिलाधीश महोदय से अध्यक्ष एडवोकेट सुनील देशमुख ने किया। इस समय उपाध्यक्ष एडवोकेट आशीष लांडे, सचिव अमोल मुरल, लाइब्रेरी सचिव विद्यामान के काले, कार्यकारिणी सदस्य एडवोकेट ऋषिकेश उपाध्याय, एडवोकेट सुमित शर्मा, एडवोकेट अक्षय बोले, एडवोकेट नेतल मल्ला, एडवोकेट आशीष सिंह परिहार, एडवोकेट विशाखा तागड़े पाटिल, एडवोकेट पूनम रिठे आदि पदाधिकारियों संग सैकड़ों की संख्या में वकील सभासद उपस्थित थे। 22 तारखेला पहलगाम इथे एक अतिरेकी हल्ला झाला। त्याच्यामध्ये 28 निरपराध भारतीयांचा त्यांनी हत्या केलेली आहे। त्या 28 लोकांचा काही संबंध नाही। एक पर्यटक म्हणून काश्मीरला जायचं आणि काश्मीरमध्ये एन्जॉय करायचं या दृष्टीने गेलेले ते माणसं त्या निरपराध लोकांना फक्त काश्मीरमध्ये जी आता भरभराटी होते आहे त्याला दृष्टी लागली किंवा भारताचं जे भरभराटी होते आहे ही ज्यांच्या डोळ्यात खुपते अशा अतिरेकी लोकांनी त्यांची निर्गुण हत्या केली। त्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करण्याकरता सगळा समाज पुढे येतोय आणि समाजाच्या सगळ्यात महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे वकील संघ। वकिलांना सुद्धा या गोष्टीची चिंता आहे। त्यामुळे त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्याकरता आणि मृतात्म्यांना शांती प्रदान हो या प्रार्थनेसह आज अमरावती जिल्हा वकील संघातर्फे हे डेलिगेशन आज कलेक्टर साहेबांकडे आलं आहे। हे जे कोणी अतिरेकी आहे त्यांना ताबडतोब पकडावं आणि त्यांना योग्य ते शासन करावं ही अपेक्षा आणि तसंच जे मृतक आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी सांत्वना दर्शनाकरता आज हा मूक मोर्चा आम्ही काढलेला आहे। आमच्या वकील संघातर्फे सर्व मृतकांना पुन्हा एकदा शांती प्रदान हो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि दहशतवाद्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो। मी ॲडव्होकेट सुनील देशमुख, अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष। या दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो बेछूट गोळीबार केला आणि 26 लोकांना मृत्यूस कारणीभूत ठरलं। या गोष्टीचा अमरावती बार असोसिएशनतर्फे तीव्र शब्दात प्रथमतः निषेध करतो आणि आज हा मूक मोर्चा आणि हे जे आमचं प्रतिनिधी मंडळ आलेलं आहे हे शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवाय की ज्या कोणी लोकांनी दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं, जे कोणची देश याच्या मागे आहे त्यांना शोधून काढून त्यांना योग्य ते दंड आणि शासन करावे ही आमची भावना शासनाला पोहोचवण्याकरता कलेक्टरकडे आम्ही हे निवेदन घेऊन आलेलो आहे। त्याचप्रमाणे या हत्याकांडात जे कोणी मृत्यू पावले भारतीय नागरिक, जे निष्पाप लोक बळी गेले, त्या बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हो अशी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला आणि इव्हन भारताच्या नागरिकांना या संकटातून या दुःखातून बाहेर निघण्याकरता शक्ती प्रदान करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आमच्या तीव्र अशा शोक संवेदना व्यक्त करतो अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आणि या घटनेचा अतिशय कठोर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। धन्यवाद। शोएब खान, मैं जो 22 तारीख को जो पहलगाम में जो आतंकवादियों की एक वारदात की उन्होंने, मैं उसका कड़े शब्दों में उसकी निंदा करता हूं और राज्य सरकार, संबंधित राज्य सरकार और केंद्र सरकार से मैं निवेदन करना चाहूँगा कि जल्द से जल्द उन जालिमों को ढूंढा जाए और उनको उसी जगह लाकर उनको गोलियों से भून दिया जाए। और अब सर्जिकल स्ट्राइक का वक्त नहीं रहा, अब सीधा हमले का वक्त आ गया है। ये जो देश है पाकिस्तान, जो बार बार आतंकवाद को बढ़ावा दे रहा है, पनपा रहा है, इसको नक्शे से मिटाने का वक्त आ चुका है और अब देर नहीं करना चाहिए। और आज इस मौके पर मैं जो लोग इस हमले के अंदर शहीद हुए हैं, मैं उनके परिवार वालों के लिए उनको दुआ करता हूँ कि भगवान उनको शांति दे और जो ज़ख्मी है मैं उनके लिए ये दुआ करना चाहूँगा कि वो जल्द से जल्द अच्छे हो और हमारा पूरा देश एक साथ खड़ा है और इस आतंकवादी
हमलों को हम किसी भी तरीके से बर्दाश्त नहीं करेंगे। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राजक्ता वरुडकर अमरावती वकील संघामध्ये प्रॅक्टिस करते आणि आता जो काश्मीरमध्ये पहलगाम इथे आतंकवादी हल्ला झालेला आहे, या सर्व हल्ल्याचा आम्ही पूर्ण महिला वकील संघातर्फे महिला वकिलांतर्फे निषेध करतो तीव्र शब्दात। आणि सर्व जनतेला माझं आवाहन आहे की जेव्हा आपलं घर, गाव आणि शहर सुरक्षित राहील तेव्हाच आपण सुरक्षित राहू शकतो। तरी सर्वांनी सर्व प्रकारचे मतभेद जे काही आपल्यामध्ये असतील, जातींमध्ये भेदभाव असेल किंवा इतर काही सर्व विसरून फक्त मी एक भारतीय आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे। आणि जिथे कुठे दिसत असेल की आपल्या समाजाने देशाच्या विघातक कारवाई कोणी करत असेल तर ते नक्कीच तुम्ही पोलिसांना कळवायला पाहिजे। आणि आपला देश सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी देशभक्तीसाठी जे काही करता येईल ते सर्व योग्य प्रकारे करायला पाहिजे। आणि दहशतवाद्यांना वेळीच आपण पकडून त्यांना ठेचून काढायला पाहिजे। आणि आपल्या पंतप्रधानांनाही माझं आवाहन आहे की आजपर्यंत पाकिस्तानसाठी आपण खूप काही केलेलं आहे आणि त्यांना नेहमी माफ करत आलेलो आहे, परंतु आता आपल्या संयमाचा अंत त्यांनी बघू नये आणि पाकिस्तानवर त्वरित अशी सर्जिकल स्ट्राईक किंवा कुठली तरी कारवाई करून त्यांना देशोधडीला लावायला पाहिजे। भारत माता की